नमस्कार मंडळी. यंदा मी माझ्या सासरी गेले होते तेव्हा शेजारच्या बिल्डिंगमधल्या एका काकांनी मला त्यांच्या घरी बोलवलं. मला थोडा प्रश्न पडला की माझ्याकडे नक्की काय काम असेल. पण मी गेले आणि त्या काकूंनी मला चहा दिला, बिस्किटं दिली आणि आम्ही छान गप्पा मारत बसलो. पण तरी माझ्या डोक्यात एकच चालू होतं की फक्त चहासाठी बोलवलं असेल का. आणि थोड्या वेळात मी निघायचं म्हटलं आणि तेव्हा त्या काकूंनी मला ही डायरी गिफ्ट केली. 2026ची ही पहिली भेट होती माझ्यासाठी आणि हे पेनसुद्धा. तर हे गिफ्ट देण्याच्या मागचं कारण जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला खूपच भरून आलं होतं. तर ही डायरी देण्यामागचं कारण असं होतं की त्यांनी माझा जर्नलिंग आणि मी हा व्हिडिओ शब्दसंवादच्या चॅनलवर बघितला आणि त्यांना तो खूप आवडला. आणि तितकंच नव्हे तर त्यांनी तो व्हिडिओ त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर त्यांच्या मित्रांसोबत शेअर केला. तर त्या व्हिडिओचं कौतुक म्हणून मला ही डायरी त्यांनी दिली. तर मी इतकी भारावून गेले होते. मी असंच म्हणजे मला समजेना काय करावं. तर मी डायरीची पानं चाळायला लागले आणि पहिल्या पेजवर मला हे मिळालं. त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या अक्षरात हे लिहिलेलं आहे. किती सुंदर अक्षर आहे पहा. तर तुमच्यासाठी पण मी हे वाचून दाखवते. श्रद्धा, तुझा जर्नलिंग आणि मी हा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला. तुझी त्याबाबतली सातत्य खूप कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगी आहे. तुझ्या या उपक्रमास आम्हा दोघांकडून खूप खूप शुभेच्छा. थोडक्यात डायरी लिखाण म्हणजे एकांताचा साथी जिथे मन मुक्तपणे बोलते आणि शब्दातून उलगडलेली जीवनाची कहाणी. इतके कष्ट, इतके एफर्ट्स घेऊन कोणीतरी भेट जेव्हा देतं ना तेव्हा मन खूपच जास्त हळवं होतं. कारण आपल्या भावना त्या माणसापर्यंत अगदी जशा हव्या होत्या तशाच पोचलेल्या असतात. आणि इकडे माझा व्हिडिओ त्या काकांपर्यंत जसा मला पाहिजे तसाच पोचला असावा म्हणून त्यांनी इतकी सुंदर भेट मला दिली. आणि 2026ची ही माझी पहिली भेट आहे, त्यामुळे ती अजूनच खास आहे. तर ही डायरी मी माझ्या रोजनिशी कृतज्ञता लिहिण्यासाठी वापरणार आहे. त्या काकांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यासोबत मला हेच आज शेअर करायचं होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.